आपण पाहत आहे महाराष्ट्र दर्शन न्यूज। पाहूया आजची सविस्तर बातमी। जलम येथे जिगाव प्रकल्पाचे SDP पाईप स्टॉक यार्डला आग। शॉर्ट सर्किटमुळे आगीत कोटी रुपयाचे नुकसान। जलम दिनांक 26/4/2026 रोजी मौजे जलम भाग 1 मधील गट नंबर 50 हे वासुदेव मुरे यांचे स्वतःच्या मालकीचे शेतात जिगाव प्रकल्प अंतर्गत मेगा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड याचे साठवणूक केलेले SDP पाईप अंदाजे किंमत दिनांक 26/4/2026 रात्री अंदाजे 9:40 दरम्यान आग लागली असून चौकीदार हर्षल दामोदर डांबरे, यश अनिल कराळे यांना दिसून आले। त्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले, परंतु आग मोठ्या प्रमाणात लागल्यामुळे त्यांनी जलम येथील नागरिकांना धावत जाऊन सांगितले। तसेच कंपनीचे असिस्टंट मॅनेजर AM यांना तात्काळ माहिती दिली। त्यानंतर पोलीस कर्मचारी, जलम गावचे सरपंच व ग्रामस्थ घटनास्थळी हजर झाले। गावकऱ्यांच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न केले, परंतु आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मलकापूर, खामगाव, सेगाव व जळगाव जामोद येथील अग्निशामक दलाला प्राचारण करण्यात आले। रात्रीपासून ते दिनांक 27/4/2026 सकाळी 4:30 वाजेपर्यंत अग्निशामक दलाने आग विझविण्यात आली। तसेच SDP पाईप अंदाजे आगीमध्ये 30 ते 35 नग ताडपत्री, त्यांची साईज 30x30 आहे, जळून खाक झाली। सदरचा गट नंबर 50 हा जलम ते माटरगा रोडला लागून इलेक्ट्रिक लाईन गेलेली आहे। सदर आगीमध्ये लोखंडी पोल, तार तसेच DP दिसून आली। सदर आगीत कोणतीही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। आगीचे कारण समजू शकले नाही, परंतु कंपनी असिस्टंट मॅनेजर पतंगी विश्वरा प्रसाद यांच्या म्हणण्यानुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे सांगितले। या आगीमध्ये अंदाजे 50 ते 60 कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचे समजते। गजानन डाबेराव, सेगाव, बुलढाणा। दंड के